Hello student, good morning, Minate madam. Students, today we have to learn commercial application of biotechnology. बायोटेक्नॉलॉजीचे व्यावहारिक उपयोग काय आहेत ते आज आपण लर्न करणार आहोत. तर त्याचे ॲप्लिकेशन्स बघा काय काय आहेत. ॲग्रिकल्चर फील्ड म्हणजे शेती तंत्रज्ञानामध्ये, शेती उद्योगामध्ये, शेती क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग होतो. त्याच्यामध्ये क्रॉप बायोटेक्नॉलॉजी टू इम्प्रूव्ह इल्ड अँड व्हरायटी म्हणजे पिकांचं जैवतंत्रज्ञान, त्यांचं उत्पादन वाढवणे आणि त्यांची स्पेसिसची व्हरायटी वाढवण्यासाठी. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणजेच जनुकीयदृष्ट्या चांगल्या दर्जाचे क्रॉप्स म्हणजे पिकं काढणे. फॉर डेव्हलपिंग हायब्रिड सीड्स तयार करणे. हर्बिसाइड्स टॉलरंट प्लांट्स म्हणजेच हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स निर्माण करणे. नंतर फर्टिलायझर हे असे कृषी क्षेत्रामध्ये याचे व्यावहारिक उपयोग होतात. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होतो ॲनिमल हजबंडरीमध्ये. ॲनिमल हजबंडरी म्हणजे पशुसंवर्धन. वेगवेगळे पशुपालन जे होतं, तर ह्या पशूंचं संवर्धन कसं करायचं याच्यासाठी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाटा आहे, उपयोग होत असतो. नंतर आहे ह्युमन हेल्थ म्हणजे मानवी आरोग्य. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट म्हणजे डायग्नोसिस करणे आणि ट्रीटमेंट देणे, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होतो. वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन, लस आणि लसीकरण. ट्रीटमेंट म्हणजे उपचार. इंटरफेरॉन, नंतर जीन थेरपी, क्लोनिंग, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होत असतो. नंतर चौथा जो मार्ग आहे किंवा अजून एक चौथा प्रकार जो आहे की जिथं बायोटेक्नॉलॉजी उपयोगी पडतं ते आहे इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट्स. व्हाईट बायोटेक्नॉलॉजी जे उत्पादन असतं औद्योगिक क्षेत्रातलं उत्पादन किंवा श्वेतक्रांती म्हणजे व्हाईट बायोटेक्नॉलॉजी जे आहे तिथंसुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होत असतो. नंतर एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी, पर्यावरणामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग कसा होतो हे आपण मागच्या लेसनमध्ये बघितलं. पर्यावरणाचं प्रदूषण दूर करणे वगैरेसाठी सुद्धा होत असतो. नंतर फूड बायोटेक्नॉलॉजी, अन्न उत्पादनामध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होतो. नंतर DNA फिंगर प्रिंटिंग यामध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होत असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारात बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग कसा होतो ते आपण आता 1 बाय 1 बघूया. पहिल्यांदा आपण बघूया ॲग्रिकल्चर फील्ड. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग कसा केलेला आहे पाहूया. तर ॲग्रिकल्चर फील्ड म्हणजेच पीक जैवतंत्रज्ञान. त्यामध्ये बघा क्रॉप बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच पिकांसाठी, क्रॉप म्हणजे पिकामध्ये बायोटेक्नॉलॉजी कशी वापरली आहे बघा. इज युज्ड इन ॲग्रिकल्चरल फील्ड टू इम्प्रूव्ह इल्ड अँड व्हरायटी. कृषी क्षेत्रामध्ये पिकांचं उत्पादन वाढवणे आणि त्याची व्हरायटी वाढवणे, त्यांच्यामध्ये उत्पादकता आणि विविधता वाढवणे यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. आता त्यामध्ये बघा हायब्रिड सीड्स वापरले जातात. जीन्स ऑफ 2 डिफरंट क्रॉप्स आर रिकम्बाईन्ड टू फॉर्म हायब्रिड्स ऑफ व्हेरियस क्रॉप्स इस्पेशली युजफुल फॉर फ्रूट्स. म्हणजेच 2 डिफरंट पिकांचं जीन्स रिकम्बाईन केलं जातं आणि जो नवीन प्लॅन्ट तयार होतो तो हायब्रिड प्लॅन्ट असतो. आणि अशा 2 वेगवेगळ्या गुणवत्ता असलेल्या पिकांचं रिकॉम्बिनेशन करून त्यांचे 2 गुणवत्ता असलेल्या पिकांचे वेगवेगळे जीन्स एकत्र आणून त्या 2 पिकांचं रिकॉम्बिनेशन करून नवीन पीक घेतलं जातं. आणि जे नवीन पीक असतं त्याला आपण हायब्रिड म्हणतो. त्यांची जी बियाणं येतात ती हायब्रिड्स असतात. आणि ह्या बियाणांपासून जी पिकांची लागवड होते ती कशी असते तर गुणवत्ता आणि दर्जा वाढवून देणारं पीक आपण उत्पादन घेऊ शकतो. उत्पादन पण वाढतं, फळांची क्वालिटी वाढते. स्पेशली फळांची क्वालिटी वाढण्यासाठी, गोडी वाढण्यासाठी हायब्रिड सीड्स तयार केले गेले. तर तिसरं जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. जनुकीयदृष्ट्या उन्नत असे पिकं घेतली जातात. उदाहरणार्थ ज्या पिकांचं जेनेटिकली उन्नत असतात. इन दिस मेथड हाय इल्डिंग व्हरायटीज विथ रेजिस्टन्स टू डिसीजेस, अल्कलिनिटी, वीड्स
other stresses like cold and drought are produced. बघा, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्समध्ये काय येतं, तर बाहेरचं जर एखाद्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यामध्ये टाकून नवीन पीक घेतलं जातं, नवीन गुणधर्माचं किंवा आपल्याला हवं त्या गुणधर्माचं पीक घेतलं जातं. आणि अशा पिकांमुळे ह्या पिकांमुळे जास्त उत्पादन देणाऱ्या, नंतर रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या, नंतर क्षारता प्रतिकारक क्षमता असलेल्या, तणनाशक प्रतिकारक क्षमता असलेल्या, तसेच दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण करता येतात. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपमुळे आपण अशा वेगवेगळ्या दर्जा असलेल्या पिकांचं उत्पादन घेऊ शकतो. उदाहरण इथं दिलेलं आहे बघा, बीटी कॉटन. बीटी कॉटन जो आहे हा कापूस घेण्यासाठी बॅक्टेरिया यूज केला जातो, बॅसिलस थुरिनजिनियस. आणि हे काय करतात, किल्स द बोलवर्म. कापसावरती जी बोंडअळी येते त्या बोंडअळीचं नायनाट करतात. म्हणजे बॅसिलस थुरिनजायनेसिस या जीवाणूमध्ये एक विशिष्ट जीन्स काढून ते कापसाच्या जनुकाला जोडलं जातं. म्हणजे कॉटन कापसाची शेती करताना कापसाच्या जनुकाला बॅसिलस थुरिनजायनेसिस या जीवाणूमधून एक जीन्स काढून जोडलं जातं. आणि त्यामुळे बोलवर्म बोंडअळी जी आहे तर बोंडअळीला घातक असलेलं विष कापसांच्या पानामध्ये निर्माण होतं आणि त्या बोंडांमध्ये तयार होऊ लागतं. आणि बोंडअळीने कापसाची पानं खाल्ली की हे विष तिच्या शरीरात जातं आणि तिची अन्ननलिका डिस्ट्रॉय होते आणि त्यामुळे ती अळी मरते. आणि म्हणून बीटी कॉटन जाती जर कापाशी घेतली तर त्याला बोंडअळीचा धोका येत नाही, धोका निर्माण होत नाही. नाहीतर बोंडअळीमुळे पूर्ण कापसाची शेती काय होऊ शकते, नष्ट होऊ शकते. तर बॅसिलस थुरिनजायनेसिस नावाचं जीवाणूतलं एक जीन्स काढून कापसाच्या जीन्सला जोडलं जातं. आता बीटी ब्रिंजल म्हणजे बीटी वांगे. इथे सुद्धा बॅसिलस थुरिनजायनेसिस नावाचंच इथे जीवाणू, ह्या जीवाणूपासून सेम कापसासारखं ह्या जीवाणूपासून मिळवलेलं एक जनुक जीन्स घ्यायचं आणि ते बीटी वांगे ते वापरून बीटी वांगे तयार केले जाते. आणि बीटी कापसाप्रमाणेच हे सुद्धा काय करतं, त्या वांग्याला जी कीड लागते पेस्ट, त्या किडीचं नायनाट हे करत असतं. तिसरं आहे गोल्डन राईस. तर गोल्डन राईस मध्ये बघा, जीन सिंथेसायझिंग द व्हिटॅमिन ए बीटा कॅरोटीन. गोल्डन राईस तांदळाची ही जी जात आहे त्याच्यामध्ये जीवनसत्व अ निर्माण करणारे जनुक टाकण्यात येते. आणि त्याच्यामध्ये हा जो गोल्डन राईस आहे याचा फायदा काय होतो, तर साध्या तांदळापेक्षा इन्क्रीजेस द व्हिटॅमिन ए बीटा कॅरोटीन. साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन याच्यात सापडतं ह्या बॅक्टेरियामुळे. तर अशा पद्धतीने हे 2-3 उदाहरणं दिली आहेत, पण अशी शेकडो उदाहरणं आहेत की वेगवेगळे मायक्रोब्स वापरून बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने चांगलं पिकांचं उत्पादन घेता येतं. त्यानंतर ॲग्रिकल्चर फील्डमध्ये बघा, हर्बिसाइड्स टॉलरंट प्लांट्स निर्माण केले गेलेत. तर तणनाशक रोधी वनस्पती. ड्यू टू दिस इट हॅज बिकम पॉसिबल टू सिलेक्टिव्हली डिस्ट्रॉय द वीड्स. म्हणजे हर्बिसाइड्स टॉलरंट प्लांट्स घेतले जातात. म्हणजे हे प्लांट, हर्बिसाइड टॉलरंट प्लांट, ह्या वनस्पती पिकांमध्ये मध्ये लावल्या की ह्या वनस्पती काय करतात, तर तण उगवू देत नाही. जे पिकांच्या मध्ये जे तण उगवत असतं आणि हे तण उगवल्यामुळे जमिनीचा कस पण जातो आणि पिकांवरती सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो. आणि ह्या तणनाशक करण्यासाठी तणनाशक रोधी वनस्पती म्हणजे हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स तयार केले गेलेले आहेत. आणि हे हर्बिसाइड्स टॉलरंट प्लांट्स हे बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने तयार करण्यात येतात. नंतर बायो फर्टिलायझर्स, जैविक खते. ड्यू टू यूज ऑफ बायो फर्टिलायझर इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, नायट्रोजन फिक्सेशन अँड फॉस्फेट सोल्युबिलायझेशन ॲबिलिटीज ऑफ द प्लांट्स आर इम्प्रूव्ह. म्हणजे केमिकल फर्टिलायझर वापरण्याच्या ऐवजी जर बायो फर्टिलायझर वापरले, तर रासायनिक खतांच्या ऐवजी जर जैविक खतं जर वापरलं तर जमिनीचं नायट्रोजन फिक्सेशन होतं,
नंतर फॉस्फेट सोल्युबलायझेशन ॲबिलिटीज प्राप्त होते त्या वनस्पतींना फॉस्फेट सोल्युबलायझेशन ही प्राप्त होते ॲबिलिटी. आणि प्लॅन्ट्समध्ये काय होतं, इम्प्रूव्ड होतं, म्हणजे त्यांची प्रगती होते, सुधारणा होते. मेनली द बॅक्टेरिया रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नोस्टॉक ॲनाबिना अँड प्लांट लाईक अझोला आर युज्ड ॲज बायो फर्टिलायझर. पुन्हा बघा हे नावं लक्षात ठेवायची आहेत. तर कोणती बायो फर्टिलायझर म्हणून काय वापरलं जातं, तर बघा रायझोबियम, ॲझेटोबॅक्टर, नोस्टॉक ॲनाबिना अँड प्लांट लाईक अझोला आर युज्ड ॲज बायो फर्टिलायझर. हे नावं नीट लक्षात ठेवायची आहेत. आता त्यानंतर ॲग्रिकल्चर फील्डमध्ये बायोटेक्नॉलॉजी कुठे कुठे कशी पद्धतीने वापरली जाते आपण बघितलं. सेकंड बघूया आपण ॲनिमल हजबंडरी, म्हणजे पशुसंवर्धन करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी कशी यूज केली जाते. टू मेन मेथड ॲज आर्टिफिशियल इन्सिमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सफर आर युज्ड इन ॲनिमल हजबंडरी. ॲनिमल हजबंडरीमध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जातं, म्हणजे कृत्रिम रेतन केलं जातं. म्हणजेच इथं जसं माणसामध्ये टेस्ट्यूब बेबीमध्ये टेस्ट्यूबमध्ये फिमेलचा ओव्ह्यूम आणि मेलचा स्पर्म एकत्र आणून त्याचं फर्टिलायझेशन केलं जातं, तसंच इथे सुद्धा ॲनिमलची चांगली क्वालिटीचा ॲनिमल यावा, जास्त दूध देणारं किंवा चांगल्या दर्जाचं मांस देणारं किंवा चांगली लोकर देणारा किंवा ताकदवान ॲनिमल तयार करण्यासाठी अशा चांगल्या दर्जाच्या प्रजाती निर्माण व्हाव्या म्हणून जे फर्टिलायझेशन त्या ॲनिमलमध्ये घडून आणलं जातं ते आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जातं तिथं. म्हणजे तिथं जे फर्टिलायझेशन केलं जातं, तिथं सेमिनेशन जे केलं जातं ते कृत्रिमरित्या केलं जातं. आणि एम्ब्रियो ट्रान्सफर तिथं केलं जातं. गर्भ प्रत्यारोपण केलं जातं, म्हणजे गर्भ बाहेर तयार करून त्या गर्भाचं प्रत्यारोपण ॲनिमलमध्ये केलं जातं आणि चांगल्या दर्जाचा प्राणी तयार करता येतो. आर यूज्ड इन ॲनिमल हॅजबंडरी. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह बोथ द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ ॲनिमल प्रॉडक्ट्स. या दोघांमुळे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रॉयड ट्रान्सफरमुळे काय इम्प्रूव्ह होतं, तर ॲनिमलची क्वांटिटी पण इम्प्रूव्ह होते आणि क्वालिटी पण इम्प्रूव्ह होते. ॲनिमल प्रॉडक्ट्स उदाहरणार्थ मिल्क, मीट, वूल यांचा दर्जा चांगला होतो. सिमिलरली ॲनिमल विथ मोर स्ट्रेंथ हॅव बीन डेव्हलप फॉर हार्डवर्क. अधिक ताकदवान प्राणीसुद्धा तयार होतो हे ॲनिमल हजबंडरीमध्ये, म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रॉयड ट्रान्सफर केल्यामुळे चांगल्या दर्जाचे ॲनिमल तयार होतात. आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रॉयड ट्रान्सफर हे कोणत्या सायन्सच्याद्वारे केलं जातं, तर बायोटेक्नॉलॉजीच्या द्वारे ते केलं जातं. जैविक तंत्रज्ञान तिथे वापरलं जातं. आता तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे ह्युमन हेल्थ, माणसाचं आरोग्य, मानवी आरोग्य. बघा तर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस आर टू इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ द ह्युमन हेल्थ मॅनेजमेंट. माणसाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी रोगनिदान, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट म्हणजे उपचार, रोगनिदान आणि उपचार चांगल्या चांगल्या पद्धतीने व्हाव्या लागतात. द हार्मोन इन्शुलिन इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज. बघा की तुम्हाला माहिती आहे की इन्शुलिन हे हार्मोन जे आहे हे डायबिटीसच्या ट्रीटमेंटसाठी यूज केलं जातं. अर्लियर इन्शुलिन वॉज बीइंग कलेक्टेड फ्रॉम द पॅन्क्रीज ऑफ हॉर्सेस. हाऊएव्हर नाऊअडेज ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी इन्शुलिन कॅन बी प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. पूर्वी इन्शुलिन जे आहे ते घोड्याच्या पॅन्क्रीजमधून मिळवलं जायचं, पण आत्ता मात्र इन्शुलिन हे बॅक्टेरियाच्या मदतीने मिळवलं जातं. बॅक्टेरियाच्या मदतीने इन्शुलिन हे हार्मोन तयार केलं जातं आणि हे इथं बायोटेक्नॉलॉजी यूज होते. आता वॅक्सिन्स अँड वॅक्सिनेशन, लस तयार करणे आणि लसीकरण करणे. आत्ता बघा कोरोनाचं काळ चालू आहे तर लसींचं महत्त्व किती आहे तुम्हाला कळालंच असेल की लस किती महत्त्वाची आहे. एखाद्या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण करणं खूप गरजेचं आहे.
तर हे व्हॅक्सिन आणि व्हॅक्सिनेशन हे बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतं. व्हॅक्सिन इज द अँटीजेन कंटेनिंग मटेरियल गिव्हन टू ॲक्वायर आयदर परमनंट ऑर टेम्पररी इम्युनिटी अगेन्स्ट अ स्पेसिफिक पॅथॉजन ऑर डिसीजेस. एखाद्या विशिष्ट अशा पॅथॉजन म्हणजे रोगजंतू किंवा रोग, पॅथॉजन ऑर रोग, एका विशिष्ट अशा रोगजंतू किंवा रोगाच्या विरुद्ध जर इम्युनिटी प्रतिकारशक्ती शरीरामध्ये निर्माण करायची असेल, परमनंट किंवा टेम्पररी म्हणजे कायमस्वरूपी किंवा तात्पुरती इम्युनिटी जर निर्माण करायची असेल तर त्याला त्या व्यक्तीला काय द्यावं लागतं? व्हॅक्सिन. व्हॅक्सिन इज द अँटीजन कंटेनिंग मटेरियल गिव्हन टू ॲक्वायर आयदर परमनंट ऑर टेम्पररी इम्युनिटी अगेन्स्ट अ स्पेसिफिक पॅथॉजन ऑर डिसीजेस. विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी किंवा तात्पुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेलं जे अँटीजन असतं, ह्या अँटीजनयुक्त पदार्थालाच, अँटीजनयुक्त मटेरियललाच व्हॅक्सिन असं म्हणतात. व्हॅक्सिन्स आर प्रोड्यूस्ड आर्टिफिशियली विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर हे जे व्हॅक्सिन्स आहे, लस, ही कशी निर्माण केली जाते? ही बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने निर्माण केली जाते. तुम्हाला माहिती आहे की आपल्या पुण्यामध्ये हडपसरमध्ये सिरम कंपनीमध्ये कोविशिल्ड लस उत्पादन होते. तर तिथे बायोटेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे जैव तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने लस कोरोनाची कोविशिल्ड लस तयार केली जात आहे. तर ती कोविशिल्ड लस तुम्हाला माहिती आहे की कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी शरीरामध्ये इम्युनिटी निर्माण करण्यासाठी अँटीजेन दिले जातात आणि त्यामुळे ते अँटीजेन घेतल्यामुळे अँटीबॉडीज शरीरामध्ये तयार होतात. नाऊ प्रोटीन्स विच ॲक्ट ॲज अँटीजन आर इंजेक्टेड इन प्युअर फॉर्म इन्स्टेड ऑफ इंजेक्टिंग द किल्ड ऑर सेमी किल्ड पॅथॉजन. पॅथॉगन्स म्हणजे काय? तर रोगजंतू. लक्षात ठेवा. नाऊ प्रोटीन्स विच ॲक्ट ॲज अँटीजन आर इंजेक्टेड इन प्युअर फॉर्म इन्स्टेड ऑफ इंजेक्टिंग द किल्ड ऑर सेमी किल्ड पॅथॉजन. तर बघा, लसीमध्ये काय केलं जातं? तर इथे 2 प्रकार आहेत की रोगजंतू जे असतात त्या रोगजंतूंना पूर्णपणे किंवा अर्धमेलं केलं जातं आणि तेच रोगजंतू मेलेले किंवा अर्धमेले केलेले रोगजंतू शरीरामध्ये टोचले जातात, इंजेक्ट केले जातात. आता उदाहरणार्थ कोरोनाचे जे रोगजंतू आहे, हे कोरोनाचे रोगजंतू अर्धवट मारून किंवा पूर्णपणे मारून ते आपल्या शरीरामध्ये टोचले जातात आणि ते आपल्या शरीरामध्ये टोचले गेल्यानंतर आपल्या शरीरातल्या ज्या सेल्स असतात, हे जे व्हाईट सेल्स असतात, ह्या सेल्स त्या शरीरामध्ये कोरोनाचे हे अर्धमेले केलेले जीवाणू असतात त्यांना फाईट करायला सुरुवात करतात आणि हा एक प्रकार आहे. किंवा त्याच्याऐवजी रोगजंतूंना काही पारंपरिकरित्या रोगजंतूंचा वापर करून लसी तयार केल्या जातात. त्यासाठी रोगजंतूंना पूर्णपणे किंवा अर्धमेलं करून वापरलं जातं. परंतु यातून काही व्यक्तींना काय होऊ शकतं? तर त्या आजाराची लागण पण होऊ शकते आणि म्हणून याच्यावर दुसरा मार्ग म्हणून शास्त्रज्ञांनी काय केलेला आहे? बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी म्हणजे आर्टिफिशियली व्हॅक्सिन कसं तयार केलं आहे शास्त्रज्ञांनी? त्यासाठी त्यांनी रोगजंतूचे प्रोटीन अँटीजन तयार केलेले आहेत. प्रोटीन अँटीजन तयार केले आणि दिस प्रोटीन्स कीप द पर्सन्स अवे फ्रॉम द डिसीजेस बाय कीपिंग द इम्युन सिस्टीम ॲक्टिव्ह. तर प्रोटीन अँटीजेन तयार करून ते शरीरामध्ये टोचले जातात आणि हे प्रोटीन अँटीजेन इम्युनिटी पण निर्माण करतात आणि त्या पर्सनला त्या डिसीजपासून दूर पण ठेवतात. एडिबल व्हॅक्सिन अशा प्रकारचं अजून एक व्हॅक्सिन यायला लागलेलं आहे आता. एडिबल व्हॅक्सिन म्हणजे खाद्य लसी. हे काम चालू आहे. आत्ताच्या काळामध्ये जनुकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एडिबल व्हॅक्सिन तयार केलं जाते. आता ह्या तंत्रज्ञानामध्ये व्हॅक्सिन इंजेक्ट करण्यात येत नाही. म्हणजे जे अँटीबॉडीज तयार करण्यासाठी डेड बॅक्टेरिया किंवा डेड व्हायरस आपल्या शरीरात टोचले जात नाहीत. तर याच्यामध्ये काय केलं जातं? तर बघा, एक उदाहरण आहे की सध्या बटाट्याचं असं
एडिबल व्हॅक्सिन तयार करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये काय केले गेलं आहे की हे बटाटे जे आहे ह्या बटाट्याच्या वनस्पतीमध्ये एक समजा माणसाच्या शरीरात जो रोग जंतू आहे पॅथोजन, त्या मानवी रोग जंतूमधलं एक जीन्स जे आवश्यक जे आहे ते जीन्स काढून बटाट्याच्या वनस्पतीमध्ये त्या विषाणूमध्ये ते घातलं जातं. एका वनस्पतीच्या विषाणूमध्ये ते घातलं जातं. म्हणजेच माणसाच्या शरीरातल्या रोगजंतूचं एक जीन्स काढायचं आणि ते दुसऱ्या एका विषाणूमध्ये घातलं जातं आणि तो जो विषाणू आहे तो विषाणू बटाट्यांच्या पानाच्या तुकड्यांना संसर्ग करायचा. त्याचा बटाट्याचं पान जे आहे त्या पानाला त्या विषाणूचा संसर्ग करायचा आणि मग ते जे झाड पानाच्या तुकड्यापासून ते संपूर्ण रोप तयार होतं. ते संपूर्ण बटाट्याचं रोप त्या पानाच्या तुकड्यापासून तयार होतं आणि त्या रोपाला येणारे जे बटाटे आहेत हे बटाटे कच्चे खाल्ले की ह्या बटाट्यांमध्ये जो रोगजंतू आलेला आहे त्या रोगजंतूमुळे माणसाच्या शरीरामध्ये या रोगाविरुद्ध प्रतिकार करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते. अशा पद्धतीने बटाट्यामध्ये हा रोगजंतू पाठवला जातो आणि मग तो बटाटा आपण खाल्ला तर आपल्याला लसीप्रमाणे आपल्या शरीरामध्ये लस घेतल्यानंतर जी प्रतिकार क्षमता आपल्या शरीरात आहे तशी प्रतिकार क्षमता आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. तर याला खाद्य लसी असं म्हणतात. तर सध्या हे काम चालू आहे. प्रेझेंटली पोटॅटोज आर बीइंग प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. दिस पोटॅटोज आर कॉल्ड ॲज ट्रान्सजेनिक पोटॅटोज. सध्या बटाट्यांचं बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून बटाट्यांमध्ये लसी निर्माण केल्या जात आहेत आणि अशा बटाट्यांना ट्रान्सजेनिक पोटॅटोज असं म्हणतात. आता या मध्ये कोणते आजार आहेत की ज्या आजारांचं रोगजंतू यामध्ये टोचले जातात. दिस पोटॅटोज विल ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया लाईक विब्रिओ, कॉलरा अँड इश्चेरिचिया कोलाई म्हणजे ई कोलाय हा आजार आणि कॉलरा हा जो आजार आहे, रोग आहे, या रोगाचे रोगजंतूचे त्यातला जीन्स घेऊन एका व्हायरसमध्ये तो टोचला जातो आणि तो व्हायरस बटाट्याच्या पानांना संसर्ग केला जातो आणि त्या बटाट्याच्या पानांपासून तयार झालेलं जे रोप आहे हे रोप त्यांना येणारे बटाटे जे आहेत ते कसे असतात, ट्रान्सजेनिक पोटॅटोज असतात. म्हणजेच त्यामध्ये रोगजंतूच्या रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता माणसामध्ये निर्माण करण्याची कपॅसिटी त्या बटाट्यांमध्ये असते. तर बघा हा रोगजंतू आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन्स फ्रॉम ह्युमन पॅन्थॉजन. मानवी रोगजंतूमधून पॅन्थॉगन म्हणजे काय तर रोगजंतू, मानवी रोगजंतूमध्ये जे आवश्यक आहे असं जीन काढून घेतलं जातं. नंतर हे जीन कुठे टोचलं जातं, ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरस हे त्या वनस्पती एखाद्या विषाणूमध्ये ते टोचलं जातं. म्हणजे ट्रान्सजेनिक प्लांटचा जो विषाणू असतो म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या प्लांटमध्ये तुम्हाला ते ट्रान्सजन करायचं असतं त्यातला एक व्हायरस घेतला जातो आणि त्या व्हायरसमध्ये तो रोगजंतू टोचला जातो. नंतर व्हायरस इफेक्ट्स द पीसेस ऑफ पोटॅटोज लिव्ज. हा जो व्हायरस आहे हा व्हायरस बटाट्यांच्या पानांना इफेक्ट करतो. मग नंतर काय होतं, एंटायर प्लांट इज डेव्हलप फ्रॉम द लिव्ह पीसेस कंटेनिंग जीन ऑफ ह्युमन पॅन्थॉजन. नंतर हे कम्प्लीट प्लांट जो आहे तो ह्या पानाच्या तुकड्यांनी डेव्हलप होतो की ज्याच्यामध्ये ह्युमन पॅन्थॉजनचे जीन आहेत. नंतर त्याला येणारे बटाटे. कम्प्लिशन ऑफ रॉ पोटॅटोज हेल्प टू डेव्हलप इम्युनिटी अगेन्स्ट द पॅन्थॉजन. या बटाट्यांमध्ये या कच्च्या बटाट्यांनी खाल्ल्यानंतर डेव्हलप इम्युनिटी अगेन्स्ट द पॅन्थॉजन, त्या पॅन्थॉजनच्या विरुद्ध ची जी प्रतिकार क्षमता आहे ती निर्माण होते माणसामध्ये. अशा पद्धतीने अशा खाद्य लसी तयार करण्याचं काम चालू आहे. आता आपण यामध्ये बघूया की पुढे ट्रीटमेंट. इथे वॅक्सिनेशन करताना
व्हॅक्सिन तयार करताना आणि व्हॅक्सिनेशन करताना कशा पद्धतीने मायक्रोब्सचा उपयोग केला जातो आणि बायोटेक्नॉलॉजी वापरली जाते आपण पाहिलं. आता आपण ट्रीटमेंट उपचार चालू असताना बायोटेक्नॉलॉजीचा कसा उपयोग केला जातो ते पाहूया आपण. बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स लाईक इन्शुलिन, सोमॅटोट्रॉपिन अँड ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. बघा, इन्शुलिन तयार करण्यासाठी, सोमॅटोट्रॉपिन तयार करण्यासाठी, हे कोण आहेत इन्शुलिन आणि सोमॅटोट्रॉपिन? तर हे आहेत हार्मोन्स आहेत. हे हार्मोन्स इन्शुलिन आणि सोमॅटोट्रॉपिन हे हार्मोन तयार करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा आता उपयोग होतो. त्याचप्रमाणे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स, रक्तगट्ट करण्याचे जे घटक आहेत ते तयार करण्यासाठी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा आता उपयोग केला जातो. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग ट्रीटमेंटसाठी सुद्धा कसा केला जातो पहा. नंतर पुढचा मुद्दा आहे आपल्या मानवी आरोग्यामध्ये ह्युमॅन हेल्थमधला, तो म्हणजे इंटरफेरॉन. आता इंटरफेरॉन म्हणजे काय? तर इंटरफेरॉन हे छोट्या छोट्या आकाराच्या प्रोटीन्सचा एक ग्रुप असतो. इंटरफेरॉन इज अ ग्रुप ऑफ स्मॉल साईज प्रोटीन मॉलिक्यूल युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीजेस. छोट्या छोट्या प्रोटीन्सच्या आकाराचा हा काय असतो? एक ग्रुप असतो. आणि हा कशाला उपयोगी पडतो? तर व्हायरल डिसीजेस जे आहेत, विषाणूजन्य रोग जे आहेत, ह्या विषाणूजन्य रोगांच्या ट्रीटमेंटसाठी हा इंटरफेरॉन ग्रुप काय होत असतो? उपयोगी पडत असतो. तर इंटरफेरॉन म्हणजे काय? इंटरफेरॉन इज अ ग्रुप ऑफ स्मॉल साईज प्रोटीन मॉलिक्युल्स. दीज आर प्रोड्युस्ड इन ब्लड. तर हा इंटरफेरॉन ग्रुप कुठे असतो? तर हा ब्लडमध्ये प्रेझेंट असतो, ती तयार होतो. दीज आर प्रोड्युस्ड इन ब्लडमध्ये तो तयार होतो. However, nowadays, with the help of biotechnology, transgenic E. coli are used for production of interferon. आता हा इंटरफेरॉन जो आहे तो ब्लडमध्ये तयार होत असतो, पण हल्लीच्या काळामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून ट्रान्सजेनिक ई कोलॉय हे कुठे आर यूज फॉर प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन. ट्रान्सजेनिक ई कोलॉय जो आहे हा याच्या मदतीने इंटरफेरॉन तयार केलं जाते हल्ली बायोटेक्नॉलॉजीमध्ये. बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने ट्रान्सजेनिक ई कोलॉयच्या साह्याने इंटरफेरॉन प्रोडक्ट केलं जाते, त्याचं प्रोडक्शन काढलं जाते. म्हणजे पूर्वी तर रक्तात असायचा, पण आता तो कृत्रिमरित्या बायोटेक्नॉलॉजीच्या साह्याने इंटरफेरॉन तयार करण्यात येत आहे. आता आपण बघूया जीन थेरपी बघूया. जीन थेरपी to treat genetic disorders in somatic cells has become possible due to biotechnology. तर जीन थेरपी म्हणजे जनुकीय उपचार ही कशासाठी उपयोगी होते बघा. सोमॅटिक सेल जे आपल्या शरीरामध्ये असतात, म्हणजे आपले जर्म सेल व्यतिरिक्त सगळे बाकीचे सेल सोमॅटिक सेल असतात. म्हणजे आपल्या शरीरातले सगळे सेल एक्सेप्ट जर्म सेल. तर हे सोमॅटिक सेल यांच्यामध्ये जर समजा काही डिसऑर्डर निर्माण झाली, डिसऑर्डर म्हणजे दोष निर्माण झाला, जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे अनुवंशिक दोष जर ह्या सोमॅटिक सेलमध्ये निर्माण झाला, तर ह्या बायोटेक्नॉलॉजीच्या साह्याने म्हणजे जीन थेरपीच्या साह्याने त्याच्यावर ट्रीटमेंट करणं आता शक्य झालेलं आहे. समजा आपल्याच सोमॅटिक सेलमध्ये जेनेटिक डिसऑर्डर जर निर्माण झाली, अनुवंशिक दोष जर समजा सोमॅटिक सेलमध्ये काही समजा निर्माण झाला, अनुवंशिक दोष म्हणण्यापेक्षा जेनेटिक डिसऑर्डर जर समजा काही निर्माण झाली, तर हा आजार दूर करण्यासाठी जीन थेरपी यूज केली जाते. आता याचं एक उदाहरण दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल फिनाईल कीटोनुरिया PKT. हा जो विकार आहे फिनाईल कीटोनुरिया हा काय आहे? एक आजार आहे. फिनाईल कीटोनुरिया अराइज ड्यू टू जेनेटिक चेंज इन हेपॅटॉयसाइट्स म्हणजे लिव्हर सेल्स. आपल्या लिव्हरच्या ज्या यकृतच्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये हा आजार निर्माण होतो. तर हा आजार इट हॅज बिकम पॉसिबल टू ट्रीट. या आजारावरती उपचार करणे हे जीन थेरपीच्या साह्याने
शक्य झालेलं आहे. दिस मेथड इज कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल जीन थेरपी. म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की आपल्या शरीरामध्ये जे सोमॅटिक सेल असतात, ह्या सोमॅटिक सेलमध्ये जर जेनेटिक डिसऑर्डर्स हा जर दोष निर्माण झाला तर अशा प्रकारचे दोष दूर करण्यासाठी जीन थेरपी वापरली जाते. उदाहरणार्थ फिनाईल कीटोन्युरिया हा जो आजार आहे हा आपल्या लिव्हर सेलमध्ये येतो आणि हा आजार दूर करण्यासाठी, याच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी जीन थेरपी यूज केली जाते आणि या थेरपीला सोमॅटिक सेल जीन थेरपी असं म्हणतात. या थेरपीला काय म्हणतात? सोमॅटिक सेल जीन थेरपी. लक्षात घ्या की ही जीन थेरपी फक्त सोमॅटिक सेलवरतीच अवलंबली जाते. आता अगदी गमतीशीर आणि अतिशय आश्चर्यजनक असा एक शोध मी तुम्हाला सांगणार आहे, क्लोनिंग नावाचा. तर तुम्ही ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की क्लोनिंग म्हणजे काय. आता आपण मागच्या लेसनमध्ये बघितलं, 3ऱ्या लेसनमध्ये बघितलं की रिप्रोडक्शन कसं होतं. ह्युमॅन रिप्रोडक्शन होण्यासाठी आपल्याला माहिती आहे की एक ह्युमॅन रिप्रोडक्शनसाठी ओव्ह्यूम, हा ओव्ह्यूम जो आहे, ओव्ह्यूम म्हणजे काय तर फिमेल जर्म सेल, स्त्री बीज असतं हे स्त्रीकडून, फिमेलकडून हा ओव्ह्यूम हा जर्म सेल असतो आणि दुसरा हा स्पर्म हा मेल जर्म सेल. हे दोन जर्म सेल यांचं फर्टिलायझेशन होतं आणि काय तयार होतं? झायगॉट तयार होतं. हे आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या लेसनमध्ये पाहिलंय. म्हणजे झायगॉट नंतर मग काय तयार होतो? एम्ब्रियो. आणि एम्ब्रियो नंतर बेबी. म्हणजे मुलाचा जन्म होण्यासाठी ओव्ह्यूम आणि स्पर्म हे दोन आवश्यक असतात आणि ह्या दोघांचं एकत्र आल्यानंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतरच बेबी तयार होतो. हे आपण मागच्या लेसनमध्ये बघितलेलं, आपण फर्टिलायझेशन म्हणतो. पण क्लोनिंगमध्ये काय होतं माहिती आहे का? क्लोनिंग ही अशी आश्चर्यकारक अशी सायन्सचा जो शोध आहे की याच्यामध्ये काय होतं, क्लोनिंगमध्ये क्लोनिंगमध्ये काय होतं की आपला ओव्ह्यूम, हा जो ओव्ह्यूम आहे, ह्या ओव्ह्यूम बरोबर हा स्पर्म फ्युजन करत नाही, त्यांचं फर्टिलायझेशन होत नाही, तरी सुद्धा बेबी जन्माला येतो, तरी सुद्धा झायगॉट जन्माला येतो, बेबी जन्माला येतो. आहे की नाही आश्चर्य की फक्त फिमेल जर्म सेल पासून काय तयार होतं तर बेबी तयार होतो. इथे कुठेही मेल जर्म सेलची आवश्यकता पडत नाही क्लोनिंगसाठी. मग इथे ह्या प्रोसेसमध्ये काय होतं तर क्लोनिंग ह्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर एखाद्या शरीरातील म्हणजे हा ओव्ह्यूम काढला जातो, पण हा ओव्ह्यूम कसा असतो तर त्याच्यात हा न्यूक्लियस असतो, हा न्यूक्लियस काढून टाकायचा, म्हणजेच ओव्ह्यूम घ्यायचा. क्लोनिंगची प्रोसेस बघा, हा ओव्ह्यूम घ्यायचा, यामध्ये न्यूक्लियस नाही आहे, न्यूक्लियस काढून हा ओव्ह्यूम घेतला, ओव्ह्यूम म्हणूया आपण याला. मग तुम्हाला माहिती आहे ओव्ह्यूम म्हणजे फिमेल जर्म सेल, आणि ह्या ओव्ह्यूममध्ये दुसऱ्या शरीरातील काही पेशीचे केंद्रक टाकायचं. म्हणजे हा समजा एक स्त्री आहे, एक फिमेल आहे, तिला आपण ए म्हणूया, ए फिमेलचा काय घेतलेला आहे ओव्ह्यूम घेतलाय, त्यातलं केंद्रक काढून टाकला आणि त्याच्यामध्ये इथे केंद्रक टाकायचा. हा केंद्रक मात्र कोणता आहे? बी फिमेल
किंवा त्याच फिमेलचा जर समजा आपण दुसऱ्या शरीरातील समजा आपण पेशीचं केंद्रक टाकलं, कुठल्याही पेशीचं, न्यूक्लियस ऑफ एनी सोमॅटिक सेल घ्यायचा, शरीरातील कुठलाही दुसरा सेल घ्यायचा आणि त्या सेलमधलं न्यूक्लियस या ओव्ह्यूममध्ये टाकायचं आणि मग हा न्यूक्लियस आणि हा सेल ओव्ह्यूम ह्या दोघांचं फ्युजन होतं, कॉम्बिनेशन होतं आणि यांच्यामुळे यांचं कॉम्बिनेशन झालं की काय तयार होतो, झायगॉट तयार होतो. झायगॉट. आणि या झायगॉट नंतर बेबी. म्हणजे इथं झायगॉट बेबी तयार करण्यासाठी इथं कुठेही आपल्याला पुरुषाच्या जर्म सेलची म्हणजे स्पर्मची आवश्यकता भासली नाही. तर अशा पद्धतीने बेबीचा जन्म होऊ शकतो. तिथं ह्या बेबीचा जन्म होण्यासाठी तिथे कुठेही मेल जर्म सेलची आवश्यकता पडली नाही. तर ह्या पद्धतीने सुद्धा जन्म होऊ शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हे असं होऊ शकतं. म्हणजे वडिलांच्या शिवायच मुलाचा जन्म होतो, बाळाचा जन्म होतो. वडिलांच्या शिवाय त्या बाळाला फक्त आई असते, त्या बाळाला वडील नसतात. तर ह्या पद्धतीने जेव्हा मुलाचा जन्म होतो तर त्याला क्लोनिंग म्हणतात. तर तुम्हाला असं वाटलं असेल की होतात का खरंच असे जन्म? तर होतात, पण आपल्या सायन्समध्ये हा प्रयोग केला गेला तर तो एका मेंढीवर केला गेला. हा प्रयोग एका मेंढीवर केला गेला. बघा, तुम्हाला तुमच्या पुस्तकात ही मेंढी आहे. ही जी मेंढी आहे या मेंढीवर तो प्रयोग केला गेला आणि त्या मेंढीने एका छोट्या मेंढीला जन्म दिला. तर ही छोटी मेंढी जेव्हा हिला जन्म दिला तेव्हा ह्या मेंढीला फक्त आई होती, हिला वडील नव्हते, कारण हिचा जन्म फक्त ह्या मेंढीच्याच जर्म सेलमधून झालेला आहे. तर बघा, ही कधी झाली घटना? 5 जुलै 1996 स्कॉटलंड इथं एका डॉली नावाच्या मेंढीचा, म्हणजे ही जी मेंढी जन्म झाले ना, तिला डॉली नाव ठेवलं, डॉलीचा जन्म झाला. आता हे टेक्निक कोणतं होतं? तर ही जी मेंढी होती 1996 जी मेंढी घेतली, न्यूक्लियस फ्रॉम द युडर सेल ऑफ फिन डॉर्सेट, म्हणजे स्त्री बीजातील केंद्रक काढून त्या जागी फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीच्या पेशीतलं एक केंद्रक टाकलं गेलं. म्हणजे बघा, स्कॉटिश मेंढीच्या स्त्री बीजातलं केंद्रक काढून त्या जागी फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीच्या स्तनपेशीतील केंद्रक टाकण्यात आले. म्हणजे इथे एक मेंढी होती, ती स्कॉटिश होती. न्यूक्लियस फ्रॉम द युडर सेल ऑफ शीप ऑफ फिन डॉर्सेट व्हरायटी हॅड बीन इंट्रोड्यूस इन्क्लुडेड ओव्ह्यूम ऑफ स्कॉटिश शीप. एक स्कॉटिश मेंढी होती आणि ह्या स्कॉटिश मेंढीचं स्त्री बीज ओव्ह्यूम घेतलं गेलं, त्यातलं केंद्रक काढून टाकण्यात आलं. आपण आकृती इथे काढली बघा. ही स्कॉटिश मेंढीचं हे काय घेतलं गेलं? ओव्ह्यूम घेतलं गेलं, त्यातलं केंद्रक काढून टाकण्यात आलं आणि त्याच्या जागी फिन डॉर्सेट नावाच्या मेंढीचं एक तिचं जे स्तन आहे त्या स्तनातलं केंद्रक यात टाकण्यात आलं. म्हणजेच ही बी फिमेल आपण जी घेतली, ह्या बी फिमेल म्हणजे ही कोण? फिन डॉर्सेट नावाची मेंढी आणि हिच्या स्तनातलं केंद्रक काढून यात टाकण्यात आलं. ही कोणती? तर स्कॉटिश मेंढीचं जर्म सेल. आणि हा केंद्रक कुणाचा? तर फिन डॉर्सेट नावाच्या मेंढीच्या स्तनातला हा केंद्रक. आणि ह्या दोघांचं काय केलं? दोघांचं फ्युजन केलं आणि हे फ्युजन झाल्यानंतर देन द ओव्ह्यूम वॉज अलाउड टू डेव्हलप इन द युटेरस. आणि नंतर हा जो ओव्ह्यूम आहे, हा ओव्ह्यूम त्या स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयामध्ये टाकला गेला. म्हणजे ही जी स्कॉटिश मेंढी आहे, या मेंढीच्या युटेरसमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये हा ओव्ह्यूम टाकला गेला. तर हा ओव्ह्यूम कुणाचा होता? स्कॉटिश मेंढीचा. आणि हे केंद्रक कुणाचं होतं? तर हे न्यूक्लियस होतं फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीच्या स्तनातलं हे होतं आणि हा याच्या युटेरसमध्ये टाकला गेला. आणि मग ह्या स्कॉटिश मेंढीच्या युटेरसमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये हा गर्भ वाढायला लागला. आणि त्यानंतर काही काळानंतर, योग्य काळानंतर ही मेंढी जन्मली. हिचा जन्म झाला, डॉली मेंढीचा. तर ह्या डॉली मेंढीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिची जी वैशिष्ट्य होती, ह्या डॉली मेंढीची जी वैशिष्ट्य होती, तर स्कॉटिश मेंढीचे कोणतेही वैशिष्ट्य तिच्या शरीरात नव्हते. अनेक पिलांना जन्म देऊन डॉली
फुफ्फुसाच्या रोगाने 14 फेब्रुवारीला ही वारली. अशा पद्धतीने ह्या डॉली मेंढीचा काय झाला, जन्म झाला. तर हे याला अशा जन्माला क्लोनिंग असं म्हणतात. क्लोन, आता ही जी डॉली होती तिला क्लोन म्हटलं गेलं. म्हणजे तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल की क्लोनिंग पद्धतीने बेबी निर्माण करता येते, तयार करता येते. तर तुम्ही म्हणाल माणसामध्ये केलं गेलंय का? तर माणसात हा प्रयोग केला गेला नाही. जर केला तर तो यशस्वी नक्कीच होऊ शकतो. पण माणसामध्ये जर असा प्रयोग केला तर त्याच्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी घडतील किंवा अनेक वाईट घटना, गुन्हे सुद्धा घडू शकतात. आणि म्हणून क्लोन हा जो प्रकार आहे रिप्रोडक्शनचा, हा माणसामध्ये करण्यासाठी कायद्याने बंदी आहे. आणि म्हणून क्लोनिंगचा फक्त डॉलीवरती प्रयोग, मेंढीवरती प्रयोग करून म्हणजे हे शक्य होतं का, करून पाहिलंय तर हे शक्य होतं, याला क्लोनिंग म्हणतात. तर तुम्हाला कळलं असेल की क्लोनिंग काय आहे. प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल ऑर ऑर्गॅन ऑफ एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग. क्लोनिंग म्हणजे काय, तर प्रोडक्शन ऑफ रेप्लिका म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव. तुम्हाला हे सांगायचं राहिलं की ही जी मेंढी होती ही कम्प्लीट तिच्या आईसारखी होती, कम्प्लीट हुबेहूब. म्हणजे समजा एखाद्या आईची हुबेहूब प्रतिकृती तयार करायची असेल तर त्या रिप्रोडक्शनला क्लोनिंग म्हणतात. प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल ऑर ऑर्गॅन ऑफ एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज क्लोनिंग. क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करता येते. क्लोनिंगमुळे एखाद्या शरीराची संपूर्ण प्रतिकृती तयार करता येते, त्याचबरोबर एखाद्या पेशीची प्रतिकृती तयार करता येते किंवा एखादा अवयव सुद्धा तयार करता येतो क्लोनिंगमुळे. म्हणजे क्लोनिंगमुळे एखाद्याचं हृदय परत तयार करता येईल, एखादी पेशी तयार करता येईल किंवा एखादी व्यक्ती पूर्णपणे तशीच तयार करता येईल. आता ह्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत क्लोनिंगमध्ये, रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग आणि थेरॉटिक. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग हा एक टाईप आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे उपचारात्मक थेरप्युटिक क्लोनिंग. तर रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग मी तुम्हाला आत्ताच इथं वर्णन केलेलं आहे की अ क्लोन कॅन बी प्रोड्यूस बाय फ्युजन ऑफ न्यूक्लियस इन्क्लुडेड ओव्ह्यूम ऑफ एनीबडी. म्हणजे कोणाच्याही सोमॅटिक सेलपासून त्याचं तयार करता येतो, त्याचं शरीर परत तयार करता येतं, नव्याने तो तयार करता येतो. दस देअर इज नो नीड स्पर्म ऑफ प्रोड्यूस. त्याला स्पर्मची गरज नसते. आपण बघितलं की ह्या स्पर्मची गरज ह्या क्लोनिंगमध्ये नसते. तर हा एक रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंगचा प्रकार आहे. आणि दुसरा आहे थेरॉटिक क्लोनिंग. स्टेम सेल कॅन बी derived from the cell formed in laboratory by the union of somatic cell nucleus with the included egg cell. Various diseases can be treated with the help of this stem cell. तर थेरपॅटिक क्लोनिंग म्हणजे काय, उपचारात्मक क्लोनिंग म्हणजे काय, तर क्लोनिंगच्या पद्धतीने एक सोमॅटिक सेल तयार केला जातो आणि हे सोमॅटिक सेल जे असतात ते स्टेम सेल म्हणून थेरपीसाठी वापरले जातात. म्हणजे ह्याच पद्धतीने इथे जसा त्या डॉली मेंढीचा जन्म झाला झायगॉट, तसं पूर्ण तो व्यक्ती निर्माण न करता त्या व्यक्तीचा जो पार्ट किंवा जे अवयव निकामी झालेला आहे त्या अवयवासाठी त्या अवयवाचा फक्त सेल तयार करायचं, त्या पेशी तयार करायच्या, त्यांना स्टेम सेल म्हणतात. आणि ते स्टेम सेल जे आहेत ते त्या व्यक्तीचा काय तयार करून देतात, तर निकामी झालेला अवयव तयार करून देतात. तर अशी थेरपी सुद्धा क्लोनिंगच्या साह्याने वापरली जाते. तर क्लोनिंग म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. क्लोनिंगचे 2 उपयोग आहेत की एखादी जो ऑर्गॅनिझम आहे तो पूर्णपणे तयार करणे, आणि दुसरा उपयोग आहे एखाद्या ऑर्गॅनिझमचे काही ऑर्गॅन्स जर निकामी झाले असतील किंवा काही सेल जर डेड झाले असतील तर ते ऑर्गॅन जसेच्या तसे तयार करता येतात क्लोनिंगच्या साह्याने, आणि ते सेल पण तयार करता येतात. तर ते उपचार म्हणून सुद्धा ते तयार करतात. आता आपण पुढचे काही राहिलेले पॉईंट्स बघूया. इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स, व्हाईट बायोटेक्नॉलॉजी. म्हणजेच बायोटेक्नॉलॉजीच्या साह्याने औद्योगिक उत्पादनं पण घेतले जातात. आता विविध औद्योगिक रसायनं जी आहेत की वेगवेगळे केमिकल्स जे आहेत, तर ही केमिकल्स तयार करण्यासाठी भरपूर खर्च येतो. तर कमी खर्चामध्ये बायोटेक्नॉलॉजी वापरून हे प्रोडक्ट्स तयार करता येतात. म्हणजे
जे केमिकल्स आहेत ते कमी खर्चात जर तयार करायचे असतील तर बायोटेक्नॉलॉजी उपयोगी पडते. व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल कॅन बी प्रोड्यूस थ्रू लेस एक्सपेन्सिव्ह प्रोसेस. उदाहरण बघा, अल्कोहोल माहिती आहे तुम्हाला, ऊसाच्या साखरेच्या मळीपासून केले जातं. अल्कोहोल प्रोडक्शन फ्रॉम शुगर मोलॅसिस विथ द हेल्प ऑफ ट्रान्सजेनिक ईस्ट. तिथं ईस्ट वापरून म्हणजेच मायक्रोब्स वापरून बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने ऊसाच्या साखरेच्या मळीपासून अल्कोहोल तयार करतात. आता 5वा बघा, एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा एन्व्हायरमेंटमध्ये काय उपयोग होतो हे तर खरं तर मागच्या लेसनमध्ये आपण अगदी क्लिअर बघितलेला आहे हा पॉईंट, की सांडपाणी किंवा सांडपाण्याचं नियोजन करायचं, सांडपाण्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्या सांडपाण्यामध्ये कारखान्यामधून किंवा इतर ठिकाणाहून जे विषारी द्रव्य सोडलं जातं तर त्या विषारी द्रव्यामुळे काय होतं तर त्या पाण्यातला जो ऑक्सिजन आहे तो पाण्यातला ऑक्सिजन वापरला जातो आणि कमी होतो. आणि त्या पाण्यातला ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्या पाण्यामध्ये जे बाकीचे जलचर आहेत, काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील, ॲक्वॅटिक प्लांट्स असतील तर ह्यांना धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून मग त्या पाण्यामधला जो ऑक्सिजन आहे तो कमी होऊ नये म्हणून त्या पाण्यामध्ये आधीच असे काही मायक्रोब्स मिसळले जातात की ते मायक्रोब्स काय करतात, ते मायक्रोब्स त्या पाण्यामधील सांडपाण्यामधील जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यांचं आधीच काय करून टाकतात, ऑक्सिडेशन करून टाकतात. आणि ते ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्या पाण्यातला जो ऑक्सिजन आहे तो काय राहतो, तसंच राहतो कायमस्वरूपी. हा एक उपाय आहे बायोटेक्नॉलॉजीचा, हा एक फायदा आहे. सेवेज शुड बी रिलीज इन टू रिव्हर्स ओनली आफ्टर ऑक्सिडेशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोबायल टेक्निक. मायक्रोबायल टेक्निकच्या साहाय्याने त्या सेवेजमधून बाहेर पडलेले जे विषारी द्रव्य आहे त्यांचा उपयोग ऑक्सिडेशन होतो. ऑक्सिडेशन त्याच्यामुळे होत असतं. सेवेज शुड बी इन टू रिव्हर्स ओनली आफ्टर ऑक्सिडेशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोबायल टेक्निक. म्हणजेच ऑक्सिडेशन झाल्यानंतर हे सेवेज त्यामध्ये पाण्यामध्ये सोडलं जातं आणि त्या सेवेजचा मग काही दुष्परिणाम त्या पाण्यावरती होत नाही. आता नंतर आपण बघितलं की जमिनीवरती जो कचरा निर्माण होतो, गार्बेज, त्या गार्बेजचं मॅनेजमेंट सुद्धा मायक्रोब्स करतात. मायक्रोब्स आर युजफुल ऑन लार्ज स्केल व्हाईल प्रोडक्शन ऑफ कंपोस्ट बाय ट्रीटमेंट ऑन सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल. जो घन कचरा आहे या घन कचऱ्याचं ट्रीटमेंट करण्यासाठी कंपोस्ट खत निर्माण होतं ते कुणामुळे, तर मायक्रोब्सच्या साहाय्याने त्या घन कचऱ्याचं कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करण्यात येतं आणि एक इंधन म्हणून सुद्धा गॅस त्यातनं निर्माण करता येतो आणि कचऱ्याचं वेस्ट जो आहे, गार्बेज जो आहे त्याचं मॅनेजमेंट पण होतं. नंतर आहे बायो रिमेडिटेशन, बायो पेस्टिसाइड्स, बायो फर्टिलायझर्स, बायो सेन्सर एक्सेट्रा आर सम न्यू कन्सेप्ट इन बायो टेक्नॉलॉजिकल मेथड. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने जे बायोपेस्टिसाइड तयार केलेले गेले आहेत, बायो फर्टिलायझर्स तयार केले गेले आहेत, बायोसेन्सर तयार केले गेलेले आहेत. हे सगळे बायोपेस्टिसाइड, बायोफर्टिलायझर, बायोसेन्सर हे कुठल्याही आपल्या शेतीला किंवा पिकांना धोका निर्माण करत नाहीत आणि बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने त्या शेतीचं उत्पन्न पण वाढतं. आता हा एक बघा, फायटो रेमिडेशन हा एक पॉइंट बघा. द प्रोसेस आयदर ॲब्सॉर्प्शन or destruction of toxic chemical and harmful pollutants with the help of plant is called as phytoremediation. आता बघा, टॉक्सिक केमिकल जे विषारी रसायनं असतात किंवा हार्मफुल पोल्युएंट्स किंवा उपद्रवी जे प्रदूषक असतात, विषारी रसायनं आणि उपद्रवी प्रदूषकं ह्यांना शोषून घेण्यासाठी, ॲब्सॉर्ब करण्यासाठी किंवा डिस्ट्रक्शन नष्ट करण्यासाठी एक नवीन शोध लावला आहे. तो शोध म्हणजे काही वनस्पती अशा तयार केल्या आहेत की ह्या वनस्पती त्या ठिकाणी लावल्यानंतर ह्या वनस्पती ह्या विषारी केमिकल्सला आणि हार्मफुल पोल्युएंट्सला एक तर शोषून घेतात किंवा डिस्ट्रॉय करतात. तर ह्या घटनेला किंवा ह्या प्रोसेसला फायटोरेमिडिशन असं म्हणतात. म्हणजेच
वातावरणातील टॉक्सिक केमिकल्स आणि हार्मफुल पोल्युएंट्स हे नष्ट करण्यासाठी किंवा नाही ॲब्सॉर्ब करण्यासाठी जे प्लांट लावले जातात, ह्या प्लांटला फायटो रेमिडिशन असं म्हणतात. आता बघा, एक्झाम्पल ऑफ बायो रेमिडिशन यांची काही एक्झाम्पल इथं दिलेली आहेत. सुडोमोनास बॅक्टेरिया, नंतर द फर्न पेटिस विटाटा, जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड, सनफ्लॉवर, द बॅक्टेरियम डिनोकस रेडिओड्युरॅनन्स, गॅसियस लाईक अल्फाल्फा, क्लोवर अँड रे. आता हे जे 6 पॉईंट आहेत, हे कोणते बॅक्टेरिया आहेत बघा, आणि यांचं रेमिडिएशन म्हणजे हे काय करतात, तर हे पेअर सुद्धा तुम्ही अभ्यास करून ठेवायचे आहेत. तुम्ही हे लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कोणते आहेत. बघा, हे अशा पद्धतीने. आता 6 आहे फूड टेक्नॉलॉजी. फूड आयटम्स लाईक ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, विनेगर आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. हे तर आपण मागच्या लेसनमध्ये बघितलंय की हे सगळे फूड्स आपण मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्याने कशा पद्धतीने तयार करतो, निर्माण करतो. तर शेवटचा मुद्दा आहे डीएनए फिंगरप्रिंटिंग. तुम्ही डीएनए फिंगरप्रिंटिंग हे अनेक सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये बघितलं असेल की फिंगरप्रिंटिंग डीएनए जो असतो हा डीएनएचा प्रतिकृतीने, म्हणजे समजा बोटांचे कसे फिंगरप्रिंट्स असतात, आपण असे बोटांचे फिंगरप्रिंट्स उमटले की त्या फिंगरप्रिंट्सच्या साह्याने आपण ती व्यक्ती शोधून काढू शकतो. सेम तसंच डीएनएचे फिंगरप्रिंटिंग्स असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बोटाचे ठसे जसे युनिक असतात तसे त्या व्यक्तीचे डीएनए पण युनिक असतात. 2 व्यक्तींचे डीएनए सारखे असत नाही. तर हे डीएनए फिंगरप्रिंटिंग जे आहेत, म्हणजे डीएनए च्या साह्याने काय केलं जातं, डीएनए सिक्वेन्स ऑफ ईच पर्सन इज युनिक. प्रत्येकाचे डीएनए हे युनिक असतात. ड्यू टू दिस आयडेंटिटी ऑफ एनी पर्सन कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ इट्स अवेलेबल डीएनए. दिस इज कॉल्ड एज डीएनए फिंगरप्रिंटिंग. म्हणजे एखाद्या व्यक्तीला शोधून काढायचं असेल किंवा ओळखायचं असेल तर त्या व्यक्तीचे डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या साह्याने ती व्यक्ती आपण ओळखून काढू शकतो. इट इज मेनली युजफुल इन फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्समध्ये म्हणजे गुन्हेगारी जे शास्त्र आहे त्या गुन्हे निदान शास्त्रामध्ये, गुन्हे शोधण्याचं जे शास्त्र आहे त्या गुन्हे निदान शास्त्रामध्ये डीएनए फिंगरप्रिंटिंगचा उपयोग होतो. आयडेंटिटी ऑफ द केमिकल कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ एनी पार्ट ऑफ इट्स बॉडी फाउंड ॲट द साईट ऑफ क्राईम. म्हणजे एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी ह्या क्रिमिनलची, म्हणजे जो गुन्हेगार असतो त्या गुन्हेगाराचे फिंगरप्रिंट्स काय केले जातात, त्याचे डीएनएचे फिंगरप्रिंट्स हे जुळवून बघितले जातात. म्हणजे बोटांचे ठसे जसे जुळवून बघितले जातात तसे त्या व्यक्तीचे डीएनए सुद्धा जुळवून बघितले जातात आणि त्याच्यावरून तो गुन्हा शोधून काढला जातो. आयडेंटिटी ऑफ. त्याचबरोबर डीएनएचा आणखीन एक उपयोग आहे की वडिलांची ओळख पटवण्यासाठी सुद्धा त्या वडिलांचे आणि त्याच्या मुलाचे डीएनए हे जुळवून बघितले जातात. म्हणजे वडिलांचे डीएनए जुळतात, आईच्या डीएनएशी जुळतात. त्यामुळे एखाद्या मुलाचे वडील शोधून काढायचे असतील की तर त्या वडिलांचे डीएनए हे जुळवले जातात किंवा ते आयडेंटिफाय केले जातात. त्या डीएनएवरून त्या मुलाच्या वडिलांची ओळख पण काढता येते. किंवा एखाद्या मुलाची आई कोण आहे, एखादा अनाथ मुलगा असेल, त्याचे आईवडील हरवलेले असतील तर त्या मुलाचे आईवडील नेमके कोण आहेत हे जर शोधून काढायचं असेल आणि माहिती असेल की ह्या व्यक्ती याचे आईवडील आहेत का, तर त्या आईवडिलांचे डीएनए आणि ह्या मुलाचे डीएनए जुळतात का हे बघितलं जातं आणि त्याच्यावरून त्यांची ओळख पटवली जाते. तर अशा पद्धतीने जर आपण ह्या वेगवेगळ्या गोष्टीत बघितलं तर इथं जैवतंत्रज्ञान म्हणजे जीवशास्त्राचं तंत्रज्ञान इथे वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेलं आहे आणि अतिशय फायदा आपल्याला या बायोटेक्नॉलॉजीचा होत असतो. तर तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीचे हे वेगवेगळे फायदे, जरी आपला हा व्हिडिओ खूप मोठा झालेला असला तरी तुम्ही थोडा तुम्ही प्रत्येक पॉईंट जर तुम्ही याचं व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीचे उपयोग कसे आहेत ते कळतील. आणि परीक्षेला यातला जर तुम्हाला कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी आलं तर तुम्ही फक्त शॉर्टकटमध्ये हे 7 नावं लिहून त्यांची एक ओळीत उत्तर दिलं तरी चालेल. आणि जर समजा तुम्हाला एक गोष्टीवरती टीप आली, समजा ह्युमन हेल्थवर आली, तर तुम्ही मग हे डिस्क्रिप्शन लिहू शकता
किंवा यातनं तुम्हाला छोटे छोटे प्रश्न पण येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण बायोटेक्नॉलॉजीचे आपल्या जीवनामध्ये कसा व्यावहारिक उपयोग होतो हे पाहिलं. स्टुडंट, तुम्हाला व्हिडिओ आवडला का? व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.